दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी उद्योग, सेवा, कृषी अशा क्षेत्रांसाठी विविध कंपन्यांशी 30 लाख कोटी रुपयांचे करार केल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. या करारांमधून महाराष्ट्रात 18 देशातून येणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी 83% थेट परदेशी गुंतवणूक तर 16% अप्रत्यक्ष गुंतवणूक, 40 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दावोसमधून दुपटीहून अधिक गुंतवणूक, करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र अग्रेसर. मुख्यमंत्र्यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यात चर्चा. पंतप्रधानांचं लुला डी सिल्वा यांना भारत भेटीचं निमंत्रण. 29 महानगरपालिकांच्या महापौरांसाठी आरक्षण सोडत जाहीर. मुंबईत पुन्हा होणार खुल्या प्रवर्गातील महिला महापौर. कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती आणि ठाणे अनुसूचित जातीसाठी तर जालना लातूर महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव. अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर आणि जळगाव महापालिकेत ओबीसी प्रवर्गातील महिला तर उल्हासनगर, पनवेल, इचलकरंजी आणि कोल्हापूरसाठी ओबीसी आरक्षण जाहीर. नवी मुंबई, पुणे, मालेगाव, नांदेड, नागपूर, मीरा भाईंदर, धुळे, नाशिकमध्येही सर्वसाधारण खुल्या वर्गातील महिला बसणार महापौरपदावर. आरक्षण सोडत चक्राकार नसल्याचा शिवसेना उबाठाचा आरोप. उबाठाचे आक्षेप नियमाला धरून नसल्याचं माधुरी मिसाळ यांचं प्रत्युत्तर. झारखंडच्या सरंदा भागात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत 15 नक्षलवादी ठार, मोठा शस्त्रसाठाही जप्त. जम्मू काश्मीरच्या भद्रवा चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात 10 जवानांचा मृत्यू, अनेक जवान जखमी. आणि भारतात होणाऱ्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतातले सामने न खेळण्याचा बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा निर्णय. नमस्कार. 9:30